प्रभूची स्तुती असो प्रियांनो. यावेळेला आपण देवबापाच्या वचनाकडे आपण चाललो आहोत प्रियांनो. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या उपासनेमध्ये स्वागत आहे. आणि प्रियांनो, जे परिस्थिती आपल्या समोर आहे त्या सर्व परिस्थितीला प्रियांनो आपण ओळखत आहोत. विशेष करून या भारत देशामध्ये वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो बातम्या समोर येतात आणि मग वाचून थोडासा धक्का बसतो. आपले प्रियजन देखील प्रियांनो त्यामध्ये आहेत. काही जण प्रियांनो प्रभूकडे गेलेले आहेत. आणि ही अशी परिस्थिती पाहिल्यानंतर प्रियांनो साहजिकच बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की आपला देव जो चांगला आहे तो हे सगळं का होऊ देत आहे. चांगला देव असं दुःख आपल्या जगामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये का पाठवत आहे. अशा विचार करणारे प्रियांनो जर लोकांची संख्या बघितली तर खूप आहे. आणि प्रश्न विचारणारे लोक यांचं विश्लेषण जर केलं तर प्रियांनो 4 प्रकारचे लोक आपल्याला दिसून येतील. आणि ते 4 प्रकारचे लोक अशा प्रकारे आहेत की पहिला प्रकार त्या लोकांचा आहे की ते म्हणतात या जगामध्ये देवच नाही आहे. ते नास्तिक नाही म्हणत, पण असे लोक आहेत की ते म्हणतात जर ह्या जगामध्ये त्रास आहे, दुःख आहे, याचा अर्थ जगामध्ये देव नाही. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून जर जगामध्ये देव असता तर मानवाला हे दुःख आणि त्रास भोगावेच लागले नसते. दुसऱ्या प्रकारचे लोक असे आहेत की ते म्हणतात जगामध्ये देव आहे परंतु तो चांगलं काहीच करू शकत नाही किंवा त्याने आजपर्यंत चांगलं काहीच केलं नाही. तिसऱ्या प्रकारचे लोक असे आहेत की ते म्हणतात जगात देव आहे, तो चांगला पण आहे, त्याने चांगलं केलेलं आहे, परंतु आता या भूतलावरती मानवाने त्याच्या विरोधात जो विद्रोह केलेला आहे, बंड पुकारलेला आहे, त्याच्या नियमाच्या विरोधात वागत आहे, ते सगळं आता इतक्या थराला गेलेलं आहे की देवाच्या हातातून ते सुटून गेलेलं आहे. त्या देवाला आता ते नियंत्रणामध्ये आणता येत नाही किंवा ते कंट्रोलमध्ये नाही आहे. पण चौथा एक असा गट आहे की तो गट म्हणतो की नाही, देव चांगला आहे, तो सर्व शक्तिमान आहे, सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे आणि कितीही भयंकर अशा परिस्थितीला जगाला सामोरं जावं लागलं तरी त्यामधून देव चांगलंच काहीतरी बाहेर काढतो आणि तो सगळं काही नंतर त्या वाईट परिस्थितीला देखील बदलतो आणि चांगल्या गोष्टी त्याच्यातून घडवत असतो. ख्रिस्ती लोकांचा विश्वास हा प्रियांनो चौथ्या कॅटेगरीमधल्या लोकांमध्ये येतो की जे आपण म्हणतो की कितीही वाईट जरी झालं तरी त्यामधून देव चांगलंच काढणार आहे, मग कशी परिस्थिती असू द्या. कारण पवित्र शास्त्र आपल्याला प्रियांनो अशा प्रकारे देवाचं स्वरूप दाखवत आहे की तो दयावान तर आहेच, कृपा करत असतो आणि त्याच रीतीने ज्या वेळेला त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवरती कुठला प्रसंग येतो, अपघात होतो, त्रास होतो, तो बऱ्याच वेळेला सहाय्य देखील करतो. परंतु काही वेळा तो त्या गोष्टीला सहज आपल्याला सांगतो की तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. पवित्र शास्त्रामधून असे बरेचसे उदाहरणं प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतील की तो आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये रुची ठेवतो, आपल्याला धैर्य देखील देत असतो, कधीकधी चमत्कार करतो, कधीकधी आरोग्य देतो, पण कधीकधी आपल्याला असं पण दिसून येतं की तो आपल्याला ह्या सर्व गोष्टींमधून जाण्यासाठी प्रियांनो आपल्याला भाग पाडत असतो. आणि म्हणून
एक साहजिकच आहे की अशी परिस्थिती आल्यानंतर, जशी आपल्या देखील मंडळीमध्ये प्रियांनो परिस्थिती आलेली आहे की जे घरामध्ये प्रियांनो मागच्या आठवड्यामध्ये जाधव कुटुंबियांचं दुःख झालं, त्या मागच्या आठवड्यामध्ये प्रियांनो मक्कासरे कुटुंबियांमध्ये दुःख झालं, आणि हे तरुण कोविडमुळे प्रभूकडे गेले. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की हे काय प्रभू असं करतोय. एक चांगला देवाचा सेवक म्हणून सॅमकडे सगळे पाहत होते, एक चांगला वकील, एक चांगला तरुण म्हणून प्रियांनो अमोल जाधव यांच्याकडे बघितलं जात होतं. पण मग असं का व्हावं, बरेचशा लोकांना प्रश्न पडतो. त्या सगळ्याचीच उत्तरं प्रियांनो मी सुद्धा देऊ शकत नाही, मला सुद्धा माहीत नाही प्रियांनो. पण काही गोष्टी पवित्र शास्त्रामधून आपल्याला अशा रीतीने दिसून येतात की देवाने हे कोडं सोडवण्यासाठी बरेचसे तुकडे आपल्याला दिलेले आहेत. ते तुकडे आपल्याला एकामेकांच्या जवळ आणून ठेवायचे आहेत किंवा जोडायचे आहेत. ते पूर्ण चित्र आपल्याला अजूनही दिसणार नाही. मागील आठवड्यामध्ये जसं एक मी उदाहरण सांगितलं होतं प्रियांनो, की कापडावरती प्रियांनो जे लोक सुई दोराने प्रियांनो विणकाम करत असतात, वरून फार सुंदर दिसत असतं, पण मागच्या बाजूला खालून जर बघितलं तर आपल्याला चित्र स्पष्ट दिसत नाही. तसंच प्रियांनो काही गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला आज खाली असताना, पृथ्वीवर असताना आपल्याला काही गोष्टी समजणार नाहीत, त्याचा उलगडा होणार नाही, देव असं का करत आहे म्हणून. पण ज्यावेळेला आपण वरती जाऊ प्रभूकडे, त्यावेळेला आपल्याला प्रियांनो समजेल त्याची योजना कशी होती आणि आपल्याला कशा प्रकारे त्याने चालवलेलं आहे. आणि म्हणून हे कोडं जरी वाटत असलं तरी आपण ह्या सर्वांमधून प्रियांनो काही पवित्र शास्त्रातील गोष्टी किंवा पवित्र शास्त्रातले वचनं आपण पाहिली तर आपल्याला समजून येईल की देवाने ह्या गोष्टी का केलेल्या आहेत किंवा कशा करत आहे तो. आणि म्हणून आज चांगला देव दुःख का देतोय असा जर प्रश्न विचारला आपण, त्याचं मी शीर्षक म्हणत आहे, परंतु त्याचं एक उत्तर प्रियांनो आपण एक मुद्दा पाहूया, आणि ते म्हणजे की चांगला देव ह्या जगामध्ये दुःख का पाठवतो. तर त्याचं पहिला मुद्दा आपण म्हणत आहे की तो आपल्याला सतर्क करण्याचा इशारा देत आहे, किंवा आपल्याला इशारा देत आहे किंवा सतर्कतेच्या गोष्टी सांगत आहे. काय असेल त्या सतर्कतेच्या गोष्टी? दुःख आणि सतर्कता. थोडासा आपण विचार करू प्रियांनो, की या जगामध्ये दुःखच नाही आहे असं जर आपण विचार केला, किंवा दुःख काढून टाकलेलं आहे असं जर आपण एक विचार केला, जगामध्ये दुःख भरपूर आहे असं म्हणतील काही लोक, पण सुख पण तेवढंच आहे प्रियांनो. आपण दुःखाकडेच बघत बसलो तर सुख आपल्याला दिसणार नाही. पण जर आपण विचार केला की परमेश्वराने सगळं दुःख, जे जे दुःखदायक वाटत आहे आपल्याला, ते सगळं काही देवाने ह्या जगामधून घालून टाकावं. मग दुःख म्हणत असताना त्याच्यामध्ये काही लोकांना डोकं दुखत असतं, डोकं दुखणं बंद झालं, ते दुखत असेल, त्याला त्रास होतोय काहीतरी, पण आपल्याला जाणवत नाही आहे ते दुःख. काही जणांना पाठ दुखत असते, काही जणांचे गुडघे दुखत असतात, देवाने सगळं ते काढून टाकलं. आणि असं करता करता कदाचित आपल्या जीवनामध्ये त्रास किंवा दुःख काय आहे हे आपल्याला त्याची जाणीवच झाली नाही, तर कदाचित रस्त्याने जात असताना, जिन्यावरून उतरताना आपल्या गुडघा सरकला किंवा तो ॲक्सिडेंटमध्ये पाय तुटला तर आपल्याला ते दुःखसुद्धा अनुभवायला लागणार नाही. एक काल्पनिक आपण म्हणत आहे, काहीच वाटणार नाही. आपला गुडघा तुटला, पाय तुटला, आपल्याला वेदनाच होणार नाही. पोटामध्ये दुखत असलं तरी त्या माणसाला वेदना होणार नाही. छातीत दुखत असलं, तिथं त्याची रक्तवाहिनी, त्याच्यामध्ये चरबी साठत आहे, कोलेस्ट्रॉल साठत आहे, पण ती बंद होत चाललेली आहे. पण ती बंद होत असताना आपल्याला अटॅक जाणवणार नाही. जर अटॅक जाणवला नाही, दुःख वेदना जर झाल्या नाहीत, त्या वेदना जर सगळ्या देवाने काढून टाकल्या, तर माणसाचं हृदय एकदम ताबडतोब बंद पडण्याची शक्यता आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की वेदना आणि दुःख देवाने अशासाठी दिलेलं आहे की ते सुरू झालं, वेदना सुरू झाल्या किंवा दुःख आलं
तर आपल्याला एक सतर्कतेचा इशारा देत आहे. जसं आपल्या प्रियांनो पोटामध्ये किंवा छातीमध्ये जर दुखायला लागलं तर आपण ताबडतोब डॉक्टरकडे जातो, डॉक्टर ECG काढतात आणि मग तिथं एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी क्रमाक्रमाने होतं. का? कारण दुखायला लागलं, वेदना होत आहेत काहीतरी, आणि त्या वेदना झाल्या की डॉक्टर सांगतात की काहीतरी गडबड आहे आणि मग संशोधन करत जातात. अगदी त्याच प्रकारे आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा देवबापाने तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी जगामध्ये ठेवलेल्या आहेत की जर वेदना आहेत किंवा दुःख होत आहे तर समजून घ्या, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे किंवा कुठेतरी काहीतरी तो सतर्कतेचा, अलर्ट करण्याचा इशारा प्रियांनो आपल्याला देत आहे. आता ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये दुःख होतं किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काहीतरी होतं त्यावेळेला प्रश्न पडतो, देवा मीच का? माझ्याच जीवनामध्ये असं का? माझ्याच कुटुंबामध्ये असं का होत आहे? असा कदाचित साहजिकच प्रश्न पडतोच तो. परंतु प्रियांनो, आपण एका मोठ्या योजनेचे छोटेसे भाग आहोत. देवाची, मी मागच्या वेळेला जसं म्हटलं, देवाची एक फार मोठी योजना आहे. त्या योजनेमध्ये आपल्या सगळ्यांना त्याने नेमून ठेवलेलं आहे. त्यामध्ये जे काही होणार आहे प्रियांनो, ते देवाला चांगल्या रीतीने माहीत आहे. आणि म्हणून असा प्रश्न कधीच आपण देवाला सुद्धा विचारू शकत नाही, देवा असं का होत आहे माझ्या जीवनामध्ये का, किंवा माझ्याच घरामध्ये का? असा प्रश्न प्रियांनो आपल्याला पडला तरी देवाला विचारणं प्रियांनो ते बरोबर नाही, कारण देवाने ते सेट करून ठेवलेलं आहे सगळं. पण आज काही 3 गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे की देवबाप अलर्ट किंवा सतर्कतेचा इशारा कशासाठी देत आहे. तर ते 3 गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत आणि त्या 3 गोष्टी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. की पहिली गोष्ट ती आहे, या जगामध्ये काहीतरी दोष झालेला आहे. या जगात कुठला तरी दोष निर्माण झालेला आहे. तो दोष खरं तर देवाने सुरुवातीला, जसं मी मागे सुद्धा म्हटलं होतं की उत्पत्तीच्या पुस्तकामधून सगळं जर वाचायला सुरुवात केली तर सगळं काही 6 दिवसामध्ये जे काही देवाने बनवलं ते चांगलं होतं असं लिहिलेलं आहे. त्याला ते आवडलेलं आहे असं त्याने ते घडवलं. पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला मनुष्याचं पतन होतं त्यावेळेला मात्र पापाची एंट्री किंवा पापाचा प्रवेश झालेला आणि तेव्हापासून प्रियांनो सगळं काही विस्कळीत चाललेलं आहे. तर तो दोष त्यामध्ये आल्यामुळे त्याचे परिणामसुद्धा, किंवा तो दोष दिसून येतो आपल्याला, किंवा त्याचे परिणामसुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. आणि म्हणून बऱ्याच वेळेला प्रियांनो, जे प्रियांनो चांगले लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होतात असं काही वेळेला वाटतं. जे चांगलं वागू इच्छितात किंवा जे चांगलं जीवन जगत आहेत त्यांच्या जीवनामध्ये कुठंतरी समस्या, वेदना, त्रास त्यांना दिसतात. आणि जे वाईट वागत असतात त्यांच्या जीवनामध्ये मात्र ते सुख भोगत असतात. असं एक प्रियांनो चित्र कधी कधी आपल्याला दिसून येत आहे. आणि मग आपण म्हणतो की हे बरोबर नाही, हे देवाने असं का केलेलं आहे. परंतु प्रियांनो, आज प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रसंगामधून जावं लागतं. कुणाला अपघातामधून जावं लागतं, कुणाला रोगराई पिढींमधून जावं लागतं, कुणाला प्रियांनो त्यांच्या घरातल्या समस्या अशा भयंकर असतात, कुणाला प्रियांनो जन्मताच मुलांमध्ये दोष निर्माण झालेला आहे. काही वेळेला प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतं की चांगलं आहे सगळं काही घरामध्ये, पण माणसाची त्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीची वृत्तीच चांगली नाही आहे. तो कुठंतरी नशापाणी करणारा आहे, कुठंतरी तो वाईट विचारांचा आहे. काही ना काहीतरी प्रियांनो ह्या गोष्टी दिसून येतात की जगामध्ये दोष हा आलेला आहे. आणि तो दोष प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या तरी कुटुंबामध्ये सगळीकडे असतो. एकही कुटुंब असं नाही आहे की ते वेदनारहित आहेत, पेनलेस, त्यांना काही त्रास नाही आहे, सगळं काही अलबेला चांगलं आहे, असं प्रियांनो होऊ शकत नाही. या जगामध्येच प्रियांनो सुरुवातीच्या काळापासून दोष आलेला आहे. आणि तो दोष कशामुळे आला याचा जर विचार केला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, तर तो दोष खरं तर देवाने सगळ्यात चांगलं गिफ्ट दिल्यामुळं दोष जगात आलेला आहे.
आता काही लोकांना वाटेल चांगलं गिफ्ट देऊन कसं काय दोष आला. सगळ्यात चांगलं गिफ्ट देवाने आपल्याला दिलं होतं प्रियानो, एदेन बागेमध्ये. ते काही जीवनाचं झाडाबद्दल मी म्हणत नाही आहे, पण सगळ्यात चांगलं गिफ्ट देवाने काय दिलं होतं? माणसाला निवड करण्याची शक्ती दिली होती प्रियानो. योग्य गोष्टी निवड करण्याची बुद्धी देवाने दिली होती. त्याला स्वतंत्र इच्छा म्हटलेलं आहे. त्याला निवड करण्याची प्रक्रिया चांगल्या रीतीने समजावून सांगितली होती आणि देवाची अपेक्षा होती की त्याने चांगलंच ते निवडावं, त्याने वाईट काहीच निवडू नये. हेच सगळ्यात मोठं गिफ्ट मिळाल्यामुळे खरं तर देवाने रिस्क घेतली होती तिथे. काय रिस्क घेतली? की हाच मनुष्य चांगलं न निवडता वाईट निवडणार आणि देवाच्या विरुद्ध बंड करणार आणि देवाच्या विरोधामध्ये त्याच्या योजनेला तो त्या ठिकाणी सगळी खीळ मारणार, अशा प्रकारचं जीवन प्रियानो देवाला माहीत होतं, तरी त्याने रिस्क घेतलेली आहे. आणि म्हणून निवड करण्याची प्रियानो जी प्रक्रिया आहे किंवा बुद्धी दिलेली आहे, ते सगळ्यात मोठं गिफ्ट आहे प्रियानो. माणसाने चांगलं करण्यापेक्षा वाईट करण्यामध्येच प्रियानो त्याने आवड धरली. काही लोक म्हणतील, मग देवाने आपल्याला आपल्या जीवनातून सगळ्या वाईट गोष्टी का काढून टाकल्या नाहीत? तसं जर केलं असतं आणि चांगलंच भरलं असतं तर प्रियानो त्याला आपण रोबोट म्हटलं असतो, यंत्रमानव म्हटलं असतं त्याला. यंत्रमानव म्हणजे काय? की त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी चांगल्याच भरून ठेवलेल्या आहेत. सप्लाय दिला, बटन दाबलं की तो बरोबर तसं करायला लागणार. आज उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर प्रियानो, पूर्वीच्या काळी ज्या वेळेला हा मोबाईल फोन आला त्यावेळेला सगळ्यांनाच आकर्षण वाटायचं. पण हा मोबाईल फोन लहान मुलांना पण पाहिजे आणि म्हणून आजसुद्धा कदाचित बाजारामध्ये खेळण्यातले मोबाईल मिळतात आणि त्या खेळण्यातल्या मोबाईलमध्ये अशासारखंच मॉडेल पण असतं, डिस्प्ले पण असतो, बटणं पण असतात. कधी पूर्वी बटणं पण असायची आणि त्यातलं एक बटन दाबलं की त्याच्यातून म्युझिक यायचं, दुसरं बटन दाबलं की ती बाई काहीतरी बोलायची, तिसरं बटन दाबलं की वेगवेगळ्या गोष्टी व्हायच्या. मग त्या 2 फोनमध्ये लहान मुलांना त्यावेळेला समजत नसायचं आणि त्यांना वाटायचं हा पण मोबाईलच आहे. पण आजच्या पिढीतल्या मुलांना तुम्ही दाखवा तर ते खेळण्यातला मोबाईल कधी सोडतील? हाच मोबाईल, उलट ह्याचेच फीचर ते चांगल्या रीतीने सांगत बसतील. त्यांना हा माहिती आहे किती चांगला आहे. म्हणजे त्या 2 मोबाईलमध्ये फरक जो आहे की त्यामध्ये आधीच कुठले तरी शब्द, म्युझिक भरून ठेवलेलं आहे. यामध्ये तसं नाही आहे. हा खरोखरचा फोन आहे, तो आपण बोलू शकतो, त्याच्यामधून ऐकू शकतो, त्याच्यामधून खूप काही दुसऱ्या गोष्टी करू शकतात. पण तो खेळण्यातला जो मोबाईल आहे त्याच्यात ऑलरेडी फीड करून ठेवलेले सगळं. अशा प्रकारे देवाने तुम्हाला आणि मला बनवलेलं नाही आहे की ऑलरेडी सगळं चांगलं त्याने भरून ठेवलेलं आहे. माणसामध्ये इच्छाशक्ती ज्याला म्हटले किंवा स्वतंत्र इच्छा, त्याला निवड करण्याची जी शक्ती आहे ती देवापाने एक गिफ्ट म्हणून खरं तर दिली होती की तू तुझ्या इच्छेप्रमाणे तू निवड. चांगलं ते निवड खरं तर पाहिजे होतं, पण माणसाचा कल प्रियानो सैतानाकडे गेला. मुळात खरं तर आपण म्हणायला पाहिजे की देवाने सैतानाला परवानगी दिली एदेन बागेत की त्या आदम आणि हव्वेला तू टेस्ट करून बघ ते खरंच काय करतात म्हणून. आणि आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो की चांगल्या गोष्टींची आवड किंवा जीवनाचं झाडाकडं त्यांचं आकर्षण झालं नसून ते बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाकडे आकर्षित झाले आणि त्यालाच प्रियानो म्हटलेलं आहे ते पाप घडलेलं आहे. म्हणजे देवाच्या प्रीतीमध्ये कुठलीही खोट नव्हती. त्याने संपूर्ण प्रीती करून चांगल्या रीतीने त्यांना घडवलं होतं. पण मनुष्याची प्रीती कमी झाली, मनुष्याची देवावरची प्रीती कमी झाली, एदेन बागेमध्ये दिसून येतं आणि त्यालाच प्रियानो आपण म्हणत आहोत पाप घडलेला आहे. आणि त्या पापापासून नंतर प्रियानो जे परिणाम त्यांच्यावर झाले आणि सृष्टीवरती देखील झाले ते प्रियानो आपल्याला रोमकरास पत्रामध्ये प्रियानो पाहायला मिळतं. आणि मगाशी जो आपण शास्त्रभाग वाचलेला आहे रोमकरास पत्र, त्याचा 1ला अध्याय आणि प्रियानो त्याच्या 18 वचनापासून
वाचलेलं आहे आपण, की वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाने बनवलं प्रियांनो त्यांना फार चांगलं, पण आता मात्र देवाचा क्रोध त्यांच्यावर झालेला आहे. त्यांच्या अंतःकरणात सर्व काही देवाने भरून ठेवलेलं आहे, पण तरी देखील आज मनुष्य दोषी का सापडत आहे? कारण त्याची निवड सुरुवातीला त्याने जी केली होती. आपण मुद्दा बघत आहोत प्रियांनो, की जगामध्ये चांगला देव दुःख का पाठवत आहे? दुःख का पाठवत आहे तर प्रियांनो त्याचं कारण आहे की त्याची निवडच खरं तर चुकलेली आहे. आणि त्या निवडीचा परिणाम त्याच्यावरती, त्याच्या संततीवरती आणि सृष्टीवरती झालेला आहे. आणि म्हणून 21 वचने काय म्हणत आहे, रोम 1:21, की देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःच्या कल्पनांनी देवाने ज्या गोष्टी त्यांच्यामध्ये भरल्या होत्या त्याकडे प्रियांनो त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु शून्यवत त्यांच्या कल्पना शून्यवत झाल्या आणि निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेलेले आहे. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पशी, चतुष्पाद पशु वर सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. देवाचं खरं प्रतिरूप त्यांनी झिडकारून टाकलं, जे त्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा देवाने दिलं होतं. परंतु नाशवंत गोष्टी किंवा देवाने जी निर्मिती केली होती त्या निर्मितीकडे त्यांचं आकर्षण झालं. आणि ते कोण होते? मनुष्य होते, पक्षी होते, चतुष्पाद पशु होते, सरपटणारे प्राणी यांची प्रतिमा म्हणून त्यांनी देव म्हणून त्याचा स्वीकार केला. आणि तिथंच प्रियांनो सगळी काही आता गडबड झालेली आहे. म्हणजेच देव जगामध्ये, चांगला देव दुःख का प्रियांनो पाठवतो तर त्याचं स्रोत देव नाही, परंतु स्वतः मनुष्य आहे. मनुष्याने त्या गोष्टी केलेल्या आहेत. एका व्यक्तीने प्रियांनो त्यामुळे असं म्हटलेलं आहे, C.S. लुईस ते म्हणतात की ज्या वेळेला मनुष्य चांगला समृद्ध जीवन जगत असतो, आनंदी जीवन जगत असतो, त्यावेळेला देवाचा आवाज कुजबुजल्यासारखा तो त्याच्या अंतःकरणात ऐकत असतो. मनुष्य ज्या वेळेला समृद्ध असतो, आनंदी असतो, सुखी असतो, त्यावेळेला देवाचा आवाज त्याला कुजबुजल्यासारखा कानामध्ये किंवा अंतःकरणामध्ये त्याला वाटत असतो. पण ज्या वेळेला त्या मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येतं, वेदना येतात, त्यावेळेला देव मोठा भोंगा लावून, स्पीकर लावून आपल्याशी बोलतोय काहीतरी, असं त्याला मग समजायला लागतं. आज प्रियांनो या जगामध्ये सुद्धा खऱ्या देवाची ओळख बऱ्याच लोकांनी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्यांना ओळख झालेली आहे त्यांनी इतरांना ती ओळख करून न देता स्वतःकडेच ती ओळख त्यांनी करून ठेवलेली आहे, दुसऱ्यांना न सांगता. आणि म्हणून आता संपूर्ण जगावरती प्रियांनो ज्या वेळेला अशा प्रकारची महामारी येते आणि मग लोक जगातून निघून जायला लागतात, त्यावेळेला असं वाटतं की देव खरंच काहीतरी मोठ्या रीतीने आपल्याशी बोलत आहे. प्रियांनो, पूर्वी फक्त दुःख एखाद्या घरात झालं तर काही वाटत नव्हतं. प्रियांनो, झालं असेल जाऊ दे, वयस्कर गेला, तरुण गेला, जाऊ त्याच्या घरात झालं.
पण आता मात्र प्रियांनो ते आपल्या सगळ्यांच्या घरात, आपल्या समाजात, आपल्या प्रियांनो अवतीभोवती, शेजारपाजारी, राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये प्रियांनो ह्या गोष्टी घडत आहेत. याचा अर्थ देव कुठंतरी फार मोठ्याने आपल्याशी बोलत आहे. आणि अजूनही प्रियांनो आपल्या बऱ्याचशा लोकांचं लक्ष तिकडं गेलेलं नाही की तो सतर्कतेचा इशारा देत आहे, अलर्ट करत आहे प्रियांनो. मगाशी म्हटलं प्रियांनो की काही लोकांना वाटेल, मग प्रश्न विचारतात, देवा मीच का, माझ्याच घरात का, माझ्याच जीवनात का असं? हे प्रियांनो नाही सांगू शकत. पण देव सगळ्यांशीच बोलत आहे, सगळ्यांशीच बोलत आहे प्रियांनो. तो सतर्कतेचा इशारा देत आहे. आणि प्रियांनो आपल्याला माहिती आहे की पुढे जाऊन त्या पापामुळेच, त्याच्या निवडीमुळेच प्रियांनो आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये दिसून येत आहे की त्या मनुष्याची शारीरिक मृत्यू तर व्हायलाच लागला, आध्यात्मिकसुद्धा मृत्यू व्हायला लागला. आणि मग त्याचा परिणाम आदामाला प्रियांनो कष्ट करून मातीमधून अन्न मिळवावं लागलं. स्त्रीची देखील, स्त्रीच्या वेदना बहुगुणित झालेल्या आहेत ज्यावेळेला ती मुलं प्रसवते त्यावेळेला. आणि संपूर्ण सृष्टी देखील प्रियांनो ही कणत आहे. त्याच्यावरती सुद्धा प्रियांनो परिणाम झाला की नंतर काटे कुसळे प्रियांनो वर यायला लागले. त्याआधी काहीच नव्हतं अशा प्रकारे. आणि म्हणून प्रियांनो आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात की पौल देखील प्रियांनो त्याच्याबद्दल वर्णन करतो. जर आपण रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय जर काढला आणि प्रियांनो त्याचं 19 वचन काय म्हणते बघा. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 19 पासून मी वाचत आहे. तिथं म्हटलेलं आहे, मी 18 पासून वाचतो. कारण आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टी व्यवस्थेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आप खुशीने नव्हे तर ती स्वाधीन करण्यामुळे. सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहत आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगत आहे. संपूर्ण सृष्टी कणत आहे, वेदना भोगत आहे प्रियांनो. याचा अर्थ काय होतो प्रियांनो? की परमेश्वराने हे दुःख किंवा वेदना ज्या आहेत ते कुठंतरी तो दाखवत आहे की आध्यात्मिक रीतीने दोष झालेला आहे, जगामध्ये दोष झालेला आहे. आध्यात्मिक रीतीने सर्वत्रच तो दोष दिसून येत आहे. आज प्रियांनो कोविडचा विषाणूमुळे सर्वत्र दोष दिसून येत आहे. मनुष्याची जी प्रियांनो प्रतिकारशक्ती आहे ती सर्वत्र कमी झालेली आहे. आणि म्हणून मग आपल्याला दिसतं की तो व्हायरस त्याच्यावर अटॅक करतो आणि माणसाला भयंकर त्रासामधून जावं लागत आहे. त्यापेक्षाही भयंकर प्रियांनो व्हायरस हा पापाचा आहे की जो आध्यात्मिक जीवनाला लागलेला आहे. कोरोना व्हायरस शरीराला लागलेला, मग तो प्रियांनो त्रास शरीराला देतो. पण उत्पत्तीच्या काळापासून पापाचा व्हायरस आत्म्याला लागलेला आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो व्हायरस पिढ्यानपिढ्या प्रियांनो चालत आलेला आहे. खरं तर त्याकडे उपचार देवाने दिलेले आहेत. वॅक्सिन नाही दिलं, त्यांनी मोठं औषधच दिलेलं आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्याच्यावर सांडलं म्हणजे कायमस्वरूपी प्रियांनो पापाचा व्हायरस त्याच्यामधून निघणार आहे. पण मनुष्य त्या व्हायरसकडे, आध्यात्मिक व्हायरसकडे लक्ष देत नाही. त्याचं लक्ष प्रियांनो शारीरिक व्हायरसकडे लागलेलं आहे की जे त्याला वॅक्सिन देऊन त्याच्यामधून प्रियांनो त्याला संरक्षण मिळेल. ते सुद्धा किती महिन्यासाठी? सध्याचं वॅक्सिन 9 ते 10 महिने त्याला संरक्षण देणार आहे. त्यानंतर परत एकदा त्याला संरक्षण घ्यायचं तर त्याला आणखीन वॅक्सिन घेण्याची गरज आहे. तोपर्यंत त्यांचा विचार चालला आहे की औषध निघेल म्हणून. आणि पण ते औषध जरी निघालं तरी माणसाचं जीवन जास्तीत जास्त 70 ते 100 वर्ष जगेल. तो त्या 70 ते 100 वर्षासाठी त्याची प्रक्रिया सगळी चालू आहे.
पण जगामध्ये जो दोष आहे प्रियानो, पापामध्ये जो व्हायरस लागलेला आहे, म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये जो पापाचा व्हायरस लागला आहे, त्याच्या उपचाराकडे प्रियानो कोणाचंच लक्ष लागलेलं नाही. आणि म्हणून लोकांचे खरं तर सर्वत्र आपण बघत आहोत मृत्यू होत आहे. सो देव कुठंतरी प्रियानो आपल्याला अलर्ट करत आहे, कारण जगामध्ये दोष काहीतरी आहे, मोठ्याने तो ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यातली दुसरी गोष्ट प्रियानो लक्षात येते की त्याने जे आपल्या प्रतिरूपामध्ये मनुष्य बनवलेला आहे, आता सगळ्या जगात तर दोष आहे, परंतु त्या मनुष्याच्या जीवनामध्येच दोष त्याला आता तो दिसत आहे, तो सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जी सृष्टी किंवा जो मनुष्य आपल्या प्रतिरूपात बनवला तो कसा काय दोषी? आपल्याला माहिती प्रियानो की मनुष्याच्या जीवनामध्ये त्रास त्याच्या स्वतःच्या गुणांनी तर येतात, पण इतरांच्या गुणांनी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये त्रास येतात, किंवा इतरांची कृती किंवा इतरांचं काहीतरी प्रियानो कृती आहे किंवा त्यांचं कार्य आहे, त्याच्यामुळे समोरच्या माणसाला त्रास होतो. आपल्याला माहिती प्रियानो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच आदमाची 2 मुलं काईन आणि आबेलचा काहीच दोष नव्हता प्रियानो, पण त्याच्या भावाने त्याच्यावरती चाल करून त्याला ठार मारलं आणि तो मेला. त्याचा स्वतःचा काही दोष नव्हता, उलट तो चांगलं करत होता. आणि आत्तापर्यंत प्रियानो जगामध्ये आपल्याला असंच दिसून येत आहे की जे चांगले लोक आहेत, की जे देवाला ओळखतात, देवाला ओळखणारे लोक चांगले म्हणू आपण बरं का, जिवंत देवाची ओळख ज्यांना आहे ते चांगले लोक म्हणू आपण, त्यांच्यावरती असे लोक आक्रमण करतात की जे देवाच्या विरोधामध्ये वागलेले आहेत किंवा देवाला ज्यांनी झिडकारलेलं आहे, जिवंत देवाची त्यांना ओळख नाही, असे लोक खऱ्या जिवंत देवाला ओळखणाऱ्या लोकांवरती आक्रमण करतात. आणि काईन आणि आबेल हे एक उदाहरण आहे प्रियानो. आबेलचा कुठलाही दोष नाही, तो बिचारा निष्पाप मेला. पण जी परमेश्वराने बनवलेली प्रियानो प्रतिमा आहे किंवा तो मनुष्य जो आहे, त्याच्यामध्ये जो दोष आहे तो कायनामध्ये दिसून येतो प्रियानो. कायनासारखंच प्रियानो पुढे जाऊन आपल्याला लामेक याच्याबद्दल सुद्धा प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 4थ्या अध्यायाच्या प्रियानो 23 वचनामध्ये काय म्हटलंय? उत्पत्ती 4था अध्याय 23. लामेक आपल्या बायकास म्हणाला, आदा आणि सिल्ला, तुम्ही माझी वाणी ऐका. लामेकाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या. एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले. कायनाबद्दल 7 पट सूट घ्यावायचा, तर लामेकाबद्दल 77 पट घेण्यात येईल. 77 पट त्याचं सूट घेण्यात येईल जर लामेकला कोणी केलं. म्हणजे त्याच्या वाईट कृतीचं तो मोठं भांडवल करतोय किंवा गौरव करतोय प्रिया. कायनाचं जर 7 पट सूट म्हटलेलं आहे, तर स्वतःबद्दल लामेक म्हणत आहे की मी 77 पट सूट त्याच्याबद्दल घेतला जाईल. म्हणजे जी कृती तो करतोय त्याचं गौरव किंवा मोठं भांडवल तो करतोय आणि मोठ्याने सांगत आहे. जी प्रतिमेमध्ये देवाने बनवलं त्याच्यात दोष कायनानंतर लामेक दिसून येतो. लामेकानंतर प्रियानो आपल्याला पवित्र शास्त्रात अशा कितीतरी गोष्टी दिसून येतील की नंतर याकोबसुद्धा प्रियानो याच्यामध्ये अडकलेला आहे. लाबान त्याचा जो सासरा, त्याने त्याला फसवलं, फसवेगिरी त्याच्यामध्ये आली प्रियानो. 2 वेळा त्याला प्रियानो 7 वर्ष श्रम करावे लागले, कारण मोठीला आधी देणं गरजेचं आहे, नंतर लहानीचं लग्न आहे. दोष तिथं दिसून येत आहे प्रियानो. पुढे जाऊन आपण योसेफाचं जीवनाबद्दल बघितलं तर त्याचे भाऊ त्याला विकतात, गुलामगिरीमध्ये तो जातो. एवढंच नाही तर प्रियानो पोटिफरची बायकोसुद्धा त्याच्यावरती दोषारोप लावते की त्यांनी दुष्कर्म केलेला आहे म्हणून. आणि ह्या काळामुळे प्रियानो, ह्या कारणांमुळे त्याला 12 वर्ष, जवळपास 12 वर्ष कैदेमध्ये प्रियानो त्याला पडावं लागतं. 17 वर्षाचं असताना त्याला विकलं जातं जवळपास.
18 वर्षाचा असताना तर 1 वर्ष कोठीवरच्या घरी काम करतो, 1 वर्ष म्हणजे 18 वर्षाचा असताना प्रियांनो त्याच्यावर दोषारोप लागतो, आणि 12 वर्ष म्हणजे तो 30 वर्षापर्यंत कदाचित जेलमध्ये राहिलेला आहे. त्याला काहीच प्रियांनो त्या ठिकाणी त्याचा दोष नव्हता, पण दुसऱ्यांमुळे त्याच्यावरती त्याला भोगावं लागलेलं आहे. पुढे प्रियांनो आपण मोशेच्या काळामध्ये सुद्धा बघतो, त्याचं ज्या वेळेला जन्म झाला त्याच्यानंतर प्रियांनो कितीतरी लहान मुलं मारण्यात आली. त्या मुलांचा काय दोष होता प्रियांनो? जगातून गेले ते सगळी लहान मुलं. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरही प्रियांनो हेरोदाने 2 ते 3 वर्षापर्यंत जेवढी मुलं आहेत त्या सगळ्यांची कत्तल करून टाकली. काय दोष होता प्रियांनो? त्यावेळेच्या त्या आईबापांचं काय झालं असेल? निष्पाप होती ती प्रियांनो मुलं. आपण चित्रप्रियांनो अगदी जवळून पाहत असतो, आपण आपल्याबद्दलच विचार करत असतो, परंतु देवाच्या योजनेमध्ये लांब जाऊन प्रियांनो आपल्या गोष्टींकडे बघितलं तर आपल्याला एकदम आपलं जीवन, आपल्या जीवनातली दुःख, त्रास कमी दिसतील प्रियांनो, छोटी दिसतील एकदम. आपण इतरांकडे देखील बघितलं तर भयंकर असे दिसतील. आज प्रियांनो ह्या कोविडमुळे कितीतरी घरांमध्ये बापही गेला, आई पण गेली, आजोबा पण गेले, लहान मुलंच फक्त घरात राहिले. त्यांचा सांभाळ कोण करणार? नातेवाईक घरामध्ये कोरोना झालेला आहे तर कोणी जायला तयार नाही, त्यांना खाऊ पिऊ कोण घालणार प्रियांनो? त्या लहान मुलांचं काय दोष त्यांचा? अशा कितीतरी गोष्टी प्रियांनो आपल्याला दिसून येतील की त्यांचा स्वतःचा दोष काहीच नाही आहे, पण तरी देखील त्यांना ते दुःख ते भोगावं लागत आहे प्रियांनो. त्या त्रासामधून त्यांना जावं लागत आहे. आणि देवबाप, मी मगाशी जसं म्हटलं की बऱ्याच वेळेला प्रियांनो ह्या गोष्टी होऊ देतो. तो छळाला देखील प्रियांनो सामोरं जाण्यासाठी कधी कधी प्रियांनो तो प्रसंग देतो. सो पहिली त्याच्यामधली गोष्ट पाहिली प्रियांनो की आपण जे देवबापानं जीव बनवला आपल्या प्रतिरूपामध्ये त्याच्यामध्येच दोष आहे, आणि बऱ्याच वेळेला इतरांच्या दोषामुळे त्याला दुःख भोगावं लागत आहे. कधी कधी प्रियांनो सैतानामुळे किंवा दुष्टात्म्यांमुळे सुद्धा मनुष्याला दुःखांना सामोरं जावं लागतं, वेदना त्याच्या जीवनामध्ये होतात. आणि त्याचं चांगलं उदाहरण प्रियांनो आपल्याला माहीत आहे, योबाचं पुस्तक. आणि योबासारखं प्रियांनो दुसरं कोणी आपल्याला सापडणार नाही. आणि मगाशी आपण प्रियांनो त्याच्याबद्दल वाचलं, योब त्याच्या जीवनामध्ये काय काय झालं प्रियांनो. पहिला अध्याय आणि त्याच्या 13 वाचण्यापासून प्रियांनो आपण वाचलेलं आहे की त्याच्या जीवनावरती प्रियांनो परमेश्वराने परवानगी दिलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण 6वं वचन वाचतो, योब याचा पहिला अध्याय 6वं वचन, तिथं म्हटले, एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वराने सैतानास म्हटले, तू आता कुठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक योब याच्याकडे तुझं लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. हा खरा व्यक्ती आहे बरं का प्रियांनो, ही काल्पनिक गोष्ट नाही आहे. योबाच्या जीवनामध्ये जे दाखवलेलं आहे प्रियांनो, तो खराच तसा एक व्यक्ती होता. आणि मग त्याच्याबद्दल काय म्हटलंय, मग सैतान 9 वचनामध्ये म्हणत आहे की सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, योब देवाचे भय काय फुकट बाळगतो? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना. सैतान देवाला चिथवून देत आहे. आणि मग तो म्हणत, तू त्याच्या हातास यश दिले आहे ना, मग देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. तो काय तुझी उपासना उगाच करतोय का? सैतान चिथून देत आहे देवाला. देव काय म्हणाला पुढं, काय झालंय? तू आपला हात, सैतान म्हणत आहे, तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करेल. सगळं काही तू काढून घे, मग बघ तुझ्या तोंडावर कसा तो अव्हेर करेल. 12 वचन, परमेश्वर सैतानास म्हणाला, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. सर्वस्व मी तुझ्या हाती देतो. कधी कधी देव सैतानाला प्रियांनो संधी देतो आपली परीक्षा पाहण्यासाठी. आपल्या जीवनामध्ये वेदना, दुःख, अपघात
अशासाठी येतात की कधी कधी आपली परीक्षा व्हावी म्हणून प्रिया. त्या परीक्षेमध्ये आपण टिकून राहावं ही देवाची इच्छा आहे. जसं देवाने सगळं काही दिल्यानंतर आपण टिकून होतो, चांगले होतो देवाबरोबर, तसंच प्रियांनो आपण त्यावेळेला सुद्धा राहायला पाहिजे. हे योबाच्या पुस्तकातून दिसून येतं. आणि मग कालांतराने काय झालं, मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला आणि मग तिथं म्हटलं आहे की त्याचे बैल, त्याचे गाढवं ही सगळे प्रियांनो गेलेले आहेत. त्याचे गडेसुद्धा प्रियांनो, नोकर चाकरसुद्धा मारून टाकले गेलेले आहेत. मेंढरं आणि त्यांच्याबरोबर ते भस्म झालेले आहेत. उंटसुद्धा गेलेले आहेत. आणि एवढंच नाही तर मग 18 वचनात म्हटलं आहे, मग तो पुढे म्हटलेला आहे की तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करत व द्राक्षरस पीत होते. तो रानातून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारी कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवरती कोसळले आणि ती सगळी मरून गेली. हे तुला सांगाव्यास मी एकटाच निभावून आलो आहे. योबाची तरुण मुलं आणि मुली प्रियानो, काय दोष होता? काहीच दोष नव्हता त्यांचा. बऱ्याच वेळेला प्रियानो, आज आपल्या मंडळीमध्ये ज्या 2 दुःखद घटना घडलेल्या आहेत, त्यांना ओळखणारे किंवा मंडळीतले काही लोक फोन करून म्हणतात, पाळकसाहेब इतकं वाईट झालं, हे वाईट झालं. पण प्रियानो, ती देवाची इच्छा असेल तर आपण कसं त्याला म्हणणार वाईट झालं म्हणून? तशा गोष्टी प्रियानो त्यांच्या कुटुंबात झालेल्या आहेत, कदाचित आपल्या कुटुंबांतसुद्धा होऊ शकतात. मग ते जर गेले तर प्रियानो म्हणून ते दोषी होते असं नाही. पुढे जाऊन मला प्रियानो त्याच्यावर बोलायचं आहे अजून. पण प्रियानो, हे निष्पाप. मला मुद्दा हा सांगायचा आहे की कधी कधी इतरांच्या गोष्टींमुळे माणसांना दुःख भोगावं लागतं. दुसरा मुद्दा मी म्हणते प्रियानो, कधी कधी प्रियानो देव त्या गोष्टींना परवानगी देतो सैतानाला किंवा दुष्ट आत्म्यांना की आपल्यावरती परीक्षा पाहण्यासाठी. आणि हे योबाचं एक प्रियानो चांगलं उदाहरण आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यात पुढे म्हटलेलं आहे की ज्यावेळेला ते सगळं काही गेलेलं आहे, पण आता मुलं आणि मुली गेल्यानंतर तिथं म्हटलेलं आहे योबाने 20 वचन, तेव्हा योबाने उठवून आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. देवाला दंडवत घातले. नमून प्रियांनो गेला त्याच्यासमोर. उभा राहून त्याने कपडे फाडले, धुळीत बसला, राखेत बसला आणि देवाला शिव्या शाप दिले असं नाही म्हटलेलं. उलट पुढं काय म्हटलंय, तो म्हणाला 21 वचनामध्ये, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जिथून नग्न आलो तेथे परत जायचंय मला. या भूतलावर मी उघडा नागडा आलो आणि मला तसंच जायचंय. म्हणजे मी काहीतरी घेऊन आलो असं नाही, मी कमवलं असं नाही. जे काही या भूतलावरती मला दिलं देवाने, ते सगळं त्यानेच दिलं आणि त्यानेच नेलेलं आहे. दुःख होणार त्याला सुद्धा. आणि तो म्हणत आहे त्याचं, पण पुढे काय म्हणत आहे प्रियानो, परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. पुढं फार महत्त्वाचं आहे, धन्य परमेश्वराचे नाम. ही परीक्षा प्रियानो सैतान आपल्यावरती जरी घेत असला, आपण तशा रीतीने आपलं अंतःकरण देवाला धन्यवाद देणं प्रियानो फार गरजेचं आहे. ही टेस्टिंग आहे इथं अजून. मग पुढं 22 वचनात म्हटलं, या सर्व प्रसंगात इयोबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. किती त्याच्या जीवनामध्ये आता काय 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 राहिलं, काय त्याचं सगळंच गेलं. धनसंपत्ती गेलेली आहे, पण मुलं मुली हे सुद्धा गर्भात झालेले आहेत प्रियानो. संपलं सगळं, मरून गेले ते. काय दोष होता त्यांचा? पण परीक्षेमधून जावं लागत. देवाने परमिशन दिलेली आहे. आणि नंतर प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्याचे मित्रसुद्धा त्याला येऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. परत एकदा प्रियानो, दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येत आहे. 3ऱ्या वचनात काय झालं, एवढ्यावरतीच सैतान पण थांबला नाही. त्याने देवाला अजून चिथवलं. तो काय म्हणत आहे पुढे बघा, 3रं वचन, 2रा अध्याय 3रं वचन. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याकडे तुझं लक्ष गेलं काय? म्हणजे एवढं सगळं गेलं तरी त्याने माझ्या नावाला काही दोष दिलेला नाही, हे तू पाहिलंस का देव? खरं तर त्याला ते विचारत आहे.
भूतलावर, परत एकदा देव तिथं म्हणत आहे, एवढं सगळं होऊन सुद्धा भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. तेच वाक्य जे पहिल्या अध्यायामध्ये होतं. पहिल्या अध्यायामध्ये जेवढं काही योबाकडे होतं त्यावेळेला प्रियांनो जसा तो सात्विक होता, सगळं काही दुसऱ्या अध्यायापर्यंत प्रियांनो निघून गेलेलं आहे. जसा तो नग्न आला तसाच तो नग्न जायची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा देव स्वतः त्याची साक्ष देत आहे सैतानाला, की त्याच्यासारखा सात्विक सरळ व देवाला भिवून वागणारा. देवाची साक्ष प्रियांनो इयोबाच्या जीवनाबद्दल, हे किती फार सुंदर आहे प्रियांनो. स्वतः देव साक्ष देत आहे. म्हणजे त्याचं जीवन हे जसा तो जगला तसं मनुष्याला, तुम्हाला आणि मला सुद्धा प्रियांनो जमण्यासारखं आहे. हे जमण्यासारखं आहे आणि जमायला पाहिजे प्रियांनो, कारण आपला देव ते करण्यासाठी आपल्याला धैर्य देत असतो. पुढं काय म्हटलेलं आहे, पापापासून दूर राहणारा व दुसरा कोणी नाही, त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चिथवले. आता देव त्याला म्हणत आहे, तू मला चिथवलेस. पण पुढं काय झालं, तरी तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला. तू मला चिथवलं, त्याच्याकडून सगळं काही निघून गेलं, पण तरी देखील तो आपल्या सत्वाला, जे प्रियांनो सत्व आहे, प्रिन्सिपल्स आहे, जे ठाम निर्णय घेतलेले, जो देव आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही प्रियांनो. त्याच्या भक्तीमध्ये काही प्रियांनो कॉम्प्रोमाइज नाही. त्याच्या मुखातून कुठला शब्द निघाला नाही. आणि मग चौथं वचन परत सैतान काय म्हणत आहे, सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, त्वचेसाठी त्वचा, मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. अरे तू ते काढून घेतलं त्याचं, पण त्याचा स्वतःचा प्राण बघ ना आता घेऊन. त्याच्या प्राणावरती काहीतरी होऊ दे ना, त्याच्या शरीरामध्ये काहीतरी होऊ दे ना, मग बघ तो कसा करतो तुला. पुढं काय म्हटले, तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावरती तुझा अव्हेर करेल. त्याच्या शरीरामध्ये अशा काही वेदना तयार कर, त्याला त्रास दे, तो तुझ्या तोंडावर तुला झिड करून टाकेल. देवाने आणखीन पुढे त्याला परमिशन दिलेली आहे. काय, 6वें वचन, परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नको. तुझ्या हाती मी देतो त्याला, पण प्राण त्याचा घेऊ शकत नाहीस तू. म्हणजे बाकीचे मुलामुलींचे प्राण गेले प्रियांनो, सगळ्यांचे गेले, पण त्याचा जो सात्विक प्राण राहत होता त्याला मात्र देव संरक्षण देण्याचं वचन दिलेलं आहे. मग काय म्हटलेलं आहे, मग सैतान, 7वं वचन, मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने इयोबास मोठमोठ्या गळवांनी नक्षिकांत अतिशय पिडिले. गळवांनी प्रियांनो मोठमोठ्या गाठी आल्या त्याला. इयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. म्हणजे त्या बायकोला सुद्धा त्याचं दुःख सहन होईना, म्हणून ती म्हणत आहे की अजून देवाला तुम्ही धरून बसला, तुमचं सगळं काही गेलं, तर तुमच्या स्वतःच्या शरीरावरती जीवावरती आलेलं आहे आणि अजूनही तुम्ही देवाचं सत्व धरून बसलेला, मरून जाणार. ते म्हणते एवढा त्रास सहन करण्यापेक्षा मेलेलं परवडलं. कधी हा डायलॉग ऐकायला मिळत असेल नाही का आपल्या सगळीकडे अवतीभोवती, की त्या व्यक्तीला एवढा त्रास होतो की बाबा तो म्हणतो मेलेलं परवडलं बाबा, नको असं. पण इयोबाला स्वतःहून आत्महत्या करायची नव्हती. इयोबाला स्वतःहून देवाला काही दोष द्यायचा नव्हता. इयोबाने कुठं असं म्हटलं नाही की होय देवा हे का माझ्यावरती आणलेस तू. त्यावेळेला त्या वृत्तीलाच आपण म्हणत आहे की तो दोष आहे त्याच्यामध्ये तो दोष आहे, की लगेच कन्फ्युजनवरती येतो. इयोबाचे सुद्धा प्रियांना आपण मित्र जर पाहिले तर अशाच रीतीने त्याला बोलले. ते इयोबाच्या जीवनामध्ये त्यांनी बघितलं हे एवढा सगळा त्रास झालेला आहे आणि म्हणून ते आले त्याला भेटायला. आणि भेटून त्याला काय म्हणतात तिथं, जर आपण इयोबाचं पुस्तक याचा 4था अध्याय जर काढला तर 7वं वचनामध्ये 7 आणि 8 वचनात काय म्हणत आहे, इयोबाचा मित्र आलेला आहे अलिफज काय म्हणत आहे, अलिफज तेमानी म्हणत आहे की कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? म्हणजे निरपराध आहे तो, मग त्याचा नाश कसं काय होईल?
म्हणजे ते त्याला म्हणत आहेत की तू काहीतरी अपराध केला आहे म्हणून तुझ्यावरती सगळं आलं आहे. म्हणून तो काय म्हणत आहे, कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? धार्मिक कधी विलायास गेला आहे काय? याचा विचार कर. माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात ते तशीच कापणी करतील. त्याला धीर देण्यापेक्षा ते आता त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आलेले आहेत आणि त्याला ते म्हणत आहेत की कुठलाही निरपराधी मनुष्य असाच जाणार नाही. त्याला उलट देव चांगल्या रीतीने आशीर्वाद देईल. त्याने जर एखादा मनुष्य वाईट रीतीने मरत आहे म्हणजे त्याच्या जीवनात काहीतरी झालं असं कन्क्ल्युजन, निष्कर्ष लगेच काढला होता. आणि म्हणून ते म्हणत आहे की माझ्या तर पाहण्यात असं आलं आहे की अधर्माची नांगरणी करतात. नांगरणी केलेली आहे शेतामध्ये, कसली? अधर्माची. दुःखाची पेरणी करतात आणि तशीच ते कापणीसुद्धा करतील. म्हणून त्यांच्या जीवनात हे असं झालेलं आहे. कन्क्ल्युजन, निष्कर्ष लगेच काढायचा. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही प्रियानो, बऱ्याच वेळेला योगाच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतं. आता हे जुन्या करारातच असं नाही प्रियानो, आपल्याला योहान कृषी वर्तमान जर काढलं तुम्ही तर तुम्हाला तिथे सुद्धा दिसून येईल. याचा 9वा अध्याय, योहान कृषी वर्तमान 9वा अध्याय. आणि आपल्याला माहिती प्रियानो, आंधळा, जन्म आंधळा होता. आणि योहान 9 अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 वचन काय म्हटलंय, तो तिकडून जात असता एक जन्म अंध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? कोणाचं पाप आहे? ह्याचंच का ह्याच्या आईवडिलांचं? पुढं काय म्हटले, ह्याची की ह्याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठायी देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून हा जन्मास अंधा आलेला आहे. याच्या आईबापांनी काहीतरी पाप केलंय किंवा याने काहीतरी पाप केलं म्हणून हा जन्माला असा अंधा आलाय का, असं शिष्य विचारतात ताबडतोब लगेच. म्हणजे त्याच्याबरोबर चाललेत, त्यांना स्वतःबद्दल फार अभिमान वाटायला लागला. हे म्हणजे भिकारडे सगळे हे असले आंधळे विंधळे हे त्यांच्या गुणानेच झालेले आहेत. आपल्या भारत देशामध्ये अशी बघण्याची वृत्ती आहे प्रिया, नाही का? तुमच्या कर्मांमुळेच असं झालेलं आहे. काही लोक म्हणतात तुमच्या मागच्या जन्मामुळे. बायबल आपल्याला मागचा जन्म सांगत नाही प्रियानो, माणसाला एकदाच जन्म आहे, हाच जन्म आहे. पण यांची वृत्ती कशी आहे बघा, ह्याच्या आईबापांनी काहीतरी पाप केलं म्हणून हे पोरगा असं निपजलं. येशू ख्रिस्त म्हणतो नाही, त्याने पण केलेलं नाही, त्यांच्या आईबापांनी केले. पण काय म्हणत आहे की देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मास आलेला आहे. देवाचं कार्य काय की येशू ख्रिस्ताने त्याला नंतर बोलवलं आणि मग त्याला स्पर्श करून प्रियानो डोळे दिलेले आहेत. हे प्रभूचा चमत्कार करण्यासाठी तसं पात्र देवाने घडून ठेवलं होतं. म्हणजे देव येशू ख्रिस्ताच्या द्वारे कसं काम करत आहे हे लोकांना दिसावं म्हणून हा लहानपणापासून तसाच जन्म त्याला वाढला. आणि मग ज्यावेळेला येशू ख्रिस्त तिथं आला, त्याच्या जीवनामध्ये तो चमत्कार लोकांनी पण पाहिला. त्या कार्यासाठी त्याला पहिल्यापासून देवाने तसं ठेवलं होतं. म्हणजे सृष्टीच्या निर्मितीच्या आधीपासून तुमची आणि माझी देवाने निवड करून ठेवलेली आहे. आणि आपल्या जीवनामध्ये काय काय होणार आहे, किती सुख भोगणार, किती दुःख भोगणार आणि आपण कसं निघून जाणार या जगातून, हे सगळं काही देवाने मांडून ठेवलेलं आहे आधीच. बऱ्याच वेळेला प्रियांनो हा प्रश्न पडत असतो की असं काय होतंय. त्याचं उत्तर हे प्रियांनो, देवाने हे सगळं काही मांडून ठेवलं. सो ह्या गोष्टींमधून आपल्याला काय दिसून येतात प्रियांनो, जगामध्ये आपला चांगला देव जगामध्ये आपल्याला दुःख का देतो? दुःख देण्यामध्ये त्याला आनंद वाटतो असं नाही प्रियांनो. आपला देव तसा नाही आहे, आपला देव तसा नाही. पण प्रियांनो लक्षात घ्या, जी प्रियांनो स्वतंत्र इच्छा सुरुवातीला त्याने दिली त्याचा गैरवापर त्याने केला, चांगला वापर नाही केला. आणि त्यामुळे प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळे त्रास त्याला भोगावं लागत आहे. आणि त्यामधून प्रियांनो सर्वच जात आहे. आपण ह्या गोष्टींना पाहत आलेलो आहोत प्रियांनो की जगामध्ये
3 गोष्टी पाहिल्या आज. त्यापैकी पहिली म्हणजे जगामध्ये दोष आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की जो मानव त्याने बनवला तो चांगला होता, पण नंतर त्याच्यामध्ये दोष आला. आणि मग तिसरी गोष्ट प्रियानो आपण बघत आहोत याच्यामध्ये की माझ्यामध्ये तो दोष आहे. जे पूर्वी होतं ते माझ्यामध्ये सुद्धा आहे आणि मला आता त्याचं करेक्शन करायचं आहे, मला नीट करायचं आहे, मला स्वतःला बदलायचं आहे. आणि ते कसं आपण बदलू शकतो? ज्या प्रकारे प्रियानो दाविदाला दोष दाखवण्यात आला, त्या दाविदाचं दोष प्रियानो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. स्तोत्र 51 एक शेवटचं प्रियानो आपण हे वाचूया आणि त्यानंतर आपण थांबणार आहोत. स्तोत्रसंहिता 51 आपल्याला माहीत आहे की दाविदाने बेतशेबेबरोबर जे पाप केलं, तिच्या नवऱ्याला देखील मारून टाकलं आणि तरी देखील तो गप्प बसला. आणि नाथान संदेष्टा जेव्हा त्याच्याकडे आला त्यावेळेला मग त्याने त्याचं पाप देवाकडे ते कबूल केलं. आणि दाविदाच्या जीवनामध्ये दुसरं कोणतंही पाप नव्हतं प्रियानो, परंतु हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं पाप होतं. आणि म्हणून ते सुद्धा त्याच्याकडून करून झाल्यावर त्याने कबूल केलं नाही, करेक्शन केले नाही त्याच्यामध्ये. मग देवाने संदेष्टा पाठवला आणि त्याला सांगितलं की होय. आणि मग तिथं आपल्याला पाहायला मिळते की हे देवा, तो प्रार्थना करत आहे, हे देवा तू आपल्या वात्सल्यानुरूप माझ्यावर कृपा कर, तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक, मला धुवून माझे दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्ध आणि तुझ्या विरुद्धच मी पाप केलेले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील आणि निवाडा करशील तेव्हा निष्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचंच मी पापी आहे. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते, तू माझ्या अंतर्यामाला नाण्याची ओळख करून दे. यजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईल, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, आनंदाचे आणि हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे. आज अशी परिस्थितीसुद्धा आपल्याला वाटत आहे की देवा सकारात्मक गोष्टी आता होऊ दे, ऐकायला मिळू दे. खूप भयंकर आम्ही ऐकत आहोत, पण त्यासाठी त्याचं परत एकदा प्रियानो पापाची क्षमा मागणं फार गरजेचं आहे. कोविड निघून जावं म्हणून प्रियानो प्रार्थना करू नका, पण लोकांचं तारण व्हावं, माझं तारण व्हावं. देवा, मी तुझ्या अधिक जवळ यावं, मी तुला अधिक समजून घ्यावं, मी तुझं पवित्र शास्त्र वाचावं, मी प्रार्थना करावी, मग पवित्रेच्या मार्गामध्ये राहावं, ही प्रार्थना प्रियानो करा. कोविड निघून जाऊ दे प्रभू, सगळं बंद करून टाक, ही प्रार्थना करू नका प्रियानो. चुकीचं आहे. आनंदाच्या बातम्या ऐकायला पाहिजे ना, तर ह्या प्रकारे प्रियानो आपल्याला करणं गरजेचं आहे. की दावीद म्हणत आहे, यजोबाने माझा पाप मल काढ, मला निर्मळ होईल, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. कोण हाडं मोडत होतं? कोणी दुसरं येऊन त्याची हाडं मोडली नाही, याने स्वतः पण मोडली नाहीत. कोणाला माहिती नाही त्याचा दोष, आणि कोणी बघितलं तरी त्याच्यावर बोट दाखवण्याची हिंमत नव्हती. अशा प्रकारे दावीद होता, पण देवाने प्रियानो त्याची हाडे मोडलेली आहेत अगदी. म्हणून तो म्हणतोय, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. पर्पजफुली देव करतो, कधी कधी मुद्दामून काही वेळेला काही गोष्टी करतो की आपण सुधारावं म्हणून, करेक्शन आपल्यामध्ये करून घ्यावे. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक. तोंड फिरव म्हणत आहे म्हणजे काय? मी कबूल करतो, पण तू तोंड फिरव. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्याकडून घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्याकडून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्मेने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. मी शिकवेल त्यांना, पण माझा हा दोष माझ्यापासून दूर करा दे, माझ्या चुकांना तू क्षमा करतो म्हणत. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर.
जे बेतशेबेच्या नवऱ्याला प्रियानं त्यांनी केलं. म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरणाचे गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णेल. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर मी तो केला असता. होमबली तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतृप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनेतून हित कर. यरुशलेमेचे कोट बांधून काढ, म्हणजे नीतिपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निषेध होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पतील. करेक्शन महत्त्वाचं. आज लक्षात घ्या, या परिस्थितीमधून आपण चाललो आहोत. दुसरे जे गेले आपल्यापेक्षा वाईट होते म्हणून गेले असं म्हणू नका. परंतु तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे. वेगळ्या अर्थाने दृष्टिकोन बदला, की देवाने मला संधी दिलेली की मी पश्चाताप करावा, मी माझं जीवन बदलावं, माझी चालचलणूक बदलावी, माझ्या पवित्रतेचा मार्ग मला परत एकदा सरळ करायचा आहे. आपण ज्या मार्गावर चाललो, जे देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, ते प्रियांनो आपल्याला करणं गरजेचं आहे. भले परिस्थितीमध्ये प्रियांनो कोरोना असू द्या, नाही तर ह्याच्यापेक्षा भयंकर गोष्टी असू द्या, मी त्या मार्गाला सोडणार नाही. मी माझं जीवन पवित्र, देवाला आवडेल तेच करायला लागेल. असं जर आपण म्हटलं प्रियांनो, देव आपल्याला आशीर्वाद तेव्हाच देणार आहे. हर्षाच्या गोष्टी, सकारात्मक गोष्टी मगच ऐकायला मिळणार. असं प्रत्येकाकडून देव अपेक्षा करत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला असे प्रसंग येतात, त्यावेळेला देव मोठा भोंगा घेऊन आपल्याशी बोलत आहे प्रियांनो. पण आपले कान खरंच आतुरतेने तिकडे लक्ष देत आहोत का? आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. का आपण ह्या प्रसंगामधून चाललेलो? का सगळं जग ह्याच्यातून चाललेलं आहे? का लोक प्रियांनो मरण पावत आहेत? कुठंतरी आज पण का जिवंत आहोत अजूनही? देवाने आपल्याला संधी दिली. पश्चातापाचा अंत्यकरण, करेक्शन करा प्रियांनो. आणि मग आपल्याला समजेल की आपला चांगला देव या जगामध्ये आपल्याला दुःख का देत आहे. आज फक्त प्रियांनो मी एकच गोष्ट सांगितली की हे चेतावणी आहे. दिस इज अ वॉर्निंग, अलर्ट. आता तो फक्त अलर्ट करून सोडून देत नाही. पुढच्या वेळेला आपण पाहूया, तो मार्गदर्शनही करतो प्रियांनो. तो आपल्याला चालवतो सुद्धा. कशा रीतीने चालवतो हे आपण प्रियांनो पुढच्या वेळेला, जर देवाची इच्छा असेल तर पुढच्या संडेला, पुढच्या रविवारी आपण त्यावरती मनन करूया. पण आज यावेळेला आपलं आत्मपरीक्षण करूया. आपण डोळे बंद करूया प्रत्येकजण आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करूया प्रियांनो, की खरंच देवा तुझ्या वचनाद्वारे तू पुन्हा एकदा आमच्याशी बोललेला आहे. मागील रविवारीसुद्धा प्रियांनो आपण मृत्यूबद्दल तिची भीती प्रियांनो आपण काढून टाकली होती. आज आपलं आत्मपरीक्षण करूया की देवा आम्हाला पुन्हा एकदा ही संधी दिलीस, आम्ही तुझे आभार मानतो. आपण पश्चाताप करूया आपल्या पापांपासून, सर्व कृतींपासून. देवाला कबूल करूया, क्षमा मागूया आणि देवाला वचन देऊ की होय प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे, वचनाप्रमाणे पवित्रतेचा मार्ग नव्याने आम्ही पुन्हा एकदा सुरू करू. या महिन्याची सुरुवात आज 2 तारीख आहे प्रियांनो. आजपासून देवाला खरंच परत एकदा आपलं समर्पण करूया. जर कोणी आजपर्यंत ह्या पापामध्ये आहे, देवाच्या विरोधामध्ये, इतरांना आणि स्वतःला दोष लावून घेणारे असे जर आपण आहोत, आपल्या कृतीमुळे आज कदाचित इतरांना देखील ठेच लागली असेल, विशेष करून देवाला ठेच लागली आहे, अशी जर आपल्या जीवनाची चालचलवणूक असेल तर आपण त्याकडे लक्ष देऊया. प्रार्थना करूया प्रियांनो. थोर अनुग्रहकारी जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो प्रभू. आणि जे वचन प्रभू परमेश्वर आज आमच्याशी तू पुन्हा एकदा बोललेलं आहेस, या जगातली परिस्थिती पाहून खरोखर प्रश्न येतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की खरंच देव आहे का नाही. परंतु आम्ही तुझे आभार मानतो की आम्ही प्रभू तुझ्या वचनातून दरवेळेला पाहतो. आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रभू तू खरोखर कार्य केलेलं आहे आणि आम्हाला प्रभू येथपर्यंत तू चालवलेला आहेस, म्हणून तुझे आभार मानतो. आम्ही संपूर्ण रीतीने तुझ्यावरती भिस्त टाकून, विश्वास टाकून प्रभू आमचं जीवन हे तुझ्या हातामध्ये पुन्हा एकदा नव्याने आम्ही प्रभू समर्पित करतो. या भौगोलिकच्या परिस्थितीमुळे घाबरून नाही, तर प्रभू
संपूर्ण जीवनाचा प्रभू तू चालक आहेस, मालक आहेस आणि नाश करणारा देखील तूच आहेस. प्रभू, या प्रभू परमेश्वर गोष्टींमुळे स्वतःला तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करावं म्हणून तू सहाय्य कर. आम्ही कुठल्या आजारपणाला न घाबरता, आम्ही विशेष करून जो पापाचा आजार आम्हाला लागलेला आहे, आध्यात्मिकदृष्ट्या जो आजार आम्हाला लागलेला आहे, जे पाप आमच्यामध्ये आहे ते आमच्यापासून दूर जाण्यास प्रभू तू मदत कर. बाकी सर्व शारीरिक गोष्टींचा आशीर्वाद तू आम्हाला देणारच आहेस असं तुझं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून प्रभू, आज जर कोणी या दोषामध्ये, अपराधामध्ये जर आहे, तर प्रभू आज त्याचं अंतःकरण, पश्चातापी अंतःकरण प्रभू त्याने स्वतःला तुझ्यासमोर घेऊन यावं. सर्व पाप, सर्व दोष त्याने आपले कबूल करावे. सर्व प्रकारचे अपराध त्याच्याकडून झाले असतील त्याची खात्रीने प्रभू त्याला तू क्षमा करणार आहेस, हा विश्वास त्याला पुन्हा एकदा नव्याने तू दे. आणि पुन्हा एकदा नवीन वाटचाल, नवीन आशीर्वाद आणि नवीन जीवन जगण्यास, तुझ्या इच्छेप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रार्थनेशील जीवन जगण्यास प्रभू तुझ्या प्रत्येक प्रिय व्यक्तीला, स्त्री पुरुष, तरुण तरुणी, लहान मुलं मुली, या सर्व आजी आजोबा, अशा सगळ्यांवर बाबा तुझी कृपा मागतो. ये पुन्हा एकदा त्या परिस्थितीला प्रभू आम्ही तुझ्या हातात देतो. जगात जे काय होतं आहे प्रभू त्याकडे लक्ष न लावता आम्ही आपल्या अंतःकरणाकडे आणि तुझ्या इच्छेकडे, तुझ्या मार्गदर्शनाकडे प्रभू आम्ही लक्ष लावं म्हणून तू सहाय्य कर. जे प्रियजन आज पुन्हा एकदा दुःखी आहेत त्यांचं प्रभू अंतःकरण तुझ्या हातात देत आहोत. त्यांचं अश्रुपूस, त्यांना नव्याने पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर तुझी शांती आणि तुझा आनंद दे. जे आजारी आहेत प्रभू त्यांना देखील स्पर्श कर. जे प्रभू परमेश्वर चांगले, सुदृढ, निरोगी आहेत त्यांच्याद्वारे तुझं सेवा कार्य आणि तुझं गौरव तू करून घे. ये पुन्हा एकदा प्रभू, आम्ही प्रत्येकजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत. हा वेळच नाही, हा दिवसच नाही, हा आठवडाच नाही, तर प्रभू हा संपूर्ण महिना आणि हे वर्ष आणि आमचं संपूर्ण जीवन तुझ्या पवित्र हातात प्रभू आम्ही नव्याने सादर करतो. ये प्रभू, प्रत्येकाचं तारण होऊ दे हीच आम्ही प्रार्थना करतो. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्वांबरोबर असो. काल, आज, सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. देवाची स्तुती असो प्रियांनो. आपण विश्वास आहे तुम्ही सर्वजण वचनातून आशीर्वादित होत आहात. आणि पुढच्या बुधवारी प्रियांनो आपण गुगल मीटद्वारे सर्वजण एकत्र भेटूया. अन्यथा प्रभूची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा याचद्वारे प्रियांनो देवाची उपासना करू. सुरक्षित राहा, चांगले राहा. सर्व भिस्त देवावर सोपा. देवावरती प्रियांनो प्रार्थना करून आपलं जीवन, कुटुंब त्याच्या हातात सोपं. धन्यवाद. थँक्यू.